हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्डचा बी स्मार्ट जो लेसन आहे त्याचा आपण मराठीत अर्थ समजून घेणार आहोत. बी स्मार्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात जो काही गोल ठरवतात तो कसा असला पाहिजे, स्मार्ट असला पाहिजे. आणि इथे स्मार्टचा अर्थ ॲक्रोस्टिक पद्धतीने दिलेला आहे. एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रिअलिस्टिक अँड टी फॉर टाइम बाउंड. या पूर्ण कंप्लीट लेसनमध्ये तुम्हाला जो तुम्ही गोल ठरवतायत तो स्मार्ट असायला हवं आणि हे सगळे वर्ड्सचे मीनिंग पण तुम्हाला या लेसनमध्ये कळतील. चला तर सुरू करूया लेसन. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. जे चॅम्पियन्स असतात ते जिममध्ये नाही बनत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. तर चॅम्पियन्स कशामुळे बनतात? त्यांच्यामध्ये दृढ अशी इच्छाशक्ती असते, त्यांचं स्वप्न असतं आणि त्यांची दृष्टी असते यशस्वी बनण्यासाठी. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. आणि त्यांच्यामध्ये स्किल पण असायला हवे आणि विल सुद्धा असायला हवी. स्किल म्हणजे कौशल्य आणि विल म्हणजे इच्छाशक्ती. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण इच्छाशक्ती ही कौशल्यांपेक्षा जास्त स्ट्रॉंगर असायला हवी. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. जे सक्सेसफुल प्रोफेशनल्स आहेत म्हणजे व्यावसायिक आहेत त्यांचा असाच भरभराट झालेला आहे. थ्राईव्ह म्हणजे प्रॉस्पर आणि मराठीत अर्थ होतो भरभराट म्हणजे समृद्ध होणे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आणि आपल्या सगळ्यांमध्ये असंच उपजत किंवा नैसर्गिक पद्धतीने आपल्याला एक टॅलेंट किंवा प्रतिभा आपल्याला मिळालेली असते. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आणि आपण ती जी आपल्याला उपजत अशी नैसर्गिक प्रतिभा मिळालेली असते ती जर आपण वापरली आपलं गोल सेट करण्यासाठी आयुष्यात तर आपण नक्कीच यशस्वी होऊ. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. जर आपण ऍक्शन नाही घेतली म्हणजे कृती नाही केली तर आपण आपलं गोल अचीव करू शकणार नाही. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स. ध्येय ठेवण्याचे दोन महत्वाचे फायदे आहेत. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे तुमच्या आयुष्याला एक दिशा मिळते. अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. आणि तुमच्या आयुष्याचा मार्ग प्रकाशित होतो. इल्युमिनेट म्हणजे एनलाइटन. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. परस्युइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. ध्येय ठेवल्यामुळे आपण आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवू शकतो आणि परस्युइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि ध्येयाचा जर आपण पाठपुरावा केला तर आपले भविष्य हे चांगले असू शकते. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. जर आपण आयुष्यात काही ध्येय ठेवले तर आपल्या जीवनाला एक दिशा मिळेल. आणि जर आपण काही ध्येय नाही ठेवली तर ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. आणि घटना त्याच्या अशाच घडत राहतील आणि तुमच्या आयुष्याला एक दिशा राहणार नाही. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. ध्येय ठरवणं खूप सोपं वाटू शकतं पण काही लोकांसाठी ते खूप चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. काही लोक अपयशाच्या भीतीमुळे ध्येय ठरवत नाहीत. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. शेवटी आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. डिसाइड म्हणजे निर्णय घ्यावा लागतो की आपल्याला काय साध्य करायचे आहे. अचीव म्हणजे साध्य. टू अकॉम्प्लिश गोल्स एक्सपर्ट रिकमेंडेड अ 5-step अप्रोच. टू अकॉम्प्लिश गोल म्हणजे ध्येय साध्य करण्यासाठी एक्सपर्ट्सने तज्ज्ञ लोकांनी 5-step अप्रोच सांगितलेला आहे. Smart goals are methodology of thinking that helps people reach success. स्मार्ट गोल्स ही एक काय मेथोडॉलॉजी आहे, विचार पद्धती आहे ती लोकांना यशस्वी होण्यास मदत करते. स्मार्ट स्टँड्स फॉर, आता इथे ॲक्रोस्टिक आहे हे. एस स्पेसिफिक,
M. Measurable. A. Achievable. R. Realistic. T. Time bound. Smart goals have a specific rubric. स्मार्ट गोल्सचे काही मार्गदर्शक तत्वे आहेत किंवा काही मार्गदर्शक सूची आहेत. आता वन बाय वन आपण एक एक बघूया. स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे काय? निश्चित तपशील असलेला. Involves identifying a specific area for improvement. स्पेसिफिक मध्ये काय असतं तर सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यात शोध घेतला जातो. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. क्षेत्र जितकं अधिक नेमके असेल ना, तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. It makes it easier to set parameters and work towards the goal. त्यामुळे काय होते तर त्यामुळे मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे खूप सोपे होते. आणि याचंच पुढे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. If it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? म्हणजे एखादं घर बांधताना ते आपल्याला किती कपॅसिटीचं बांधायचं आहे, म्हणजे ते किती रूमचं बांधायचं आहे, 1 BHKचं बांधायचं आहे की 2 BHKचं बांधायचं आहे, हे आपल्याला माहिती असायला हवं. आणि ते घर बांधायला आपल्याला किती वेळ लागेल हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवं. म्हणून हे कशामध्ये येत आहे? हे स्पेसिफिक मध्ये येत आहे. आता पुढचा पॉइंट बघूया. पुढचा पॉइंट आहे मेझरेबल. मोजता येण्याजोगा. Quantifying goals provide specific ways to track progress against goals. ध्येयाचे परिमाण निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आखता येतात. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. त्यामुळे काय होतं आपल्याला बेंचमार्क ठरवता येतात, मापदंड ठरवता येतात आणि सुधारणेच्या संधी शोधणे सोपे होते. याच्यासाठी सुद्धा एक एक्झाम्पल दिलेलं आहे. व्हाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन. फुटबॉल खेळताना खेळाडूचा जो रोल असतो आणि त्याची मैदानावरील जी जागा असते ती निश्चित केलेली असते. अचिवेबल. नेक्स्ट पॉइंट आहे अचिवेबल. म्हणजे तुम्ही तुमचा गोल अचीव करू शकता का, साध्य करू शकता का किंवा प्राप्त करू शकता का, असंच तुम्ही गोल ठरवला पाहिजे. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. जो पण तुम्ही ध्येय ठरवताय ते तुम्ही एखाद्या टाइम पिरियड मध्ये ते तुम्ही कम्प्लीट केलं पाहिजे. होतं एका टाइम पिरियड मध्ये कम्प्लीट ते आपण बघितलं पाहिजे. ऑफन दीज गोल्स मे ऍक्ट लाईक स्टेपिंग स्टोन टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. जे आपण ध्येय अचीव करतोय ते कधी कधी एखादं मोठं ध्येयाच्या त्याचे ते मापदंड असू शकतात, त्याची ती पायरी असू शकते. जसं तुम्हाला जर एखादं सायंटिस्ट व्हायचंय तर त्याच्या अगोदर तुमच्या पायऱ्या काय असतील? तुम्हाला 10वी क्लिअर करायची, त्याच्यानंतर 12वी क्लिअर करायची आणि नंतर तुम्हाला रिसर्चमध्ये द्यायचंय. म्हणजे 10वी करणं, 10वी पास होणं हे सुद्धा तुमचं एक काय उद्दिष्ट आहे, राईट? आणि अशीच लहान लहान उद्दिष्ट तुम्हाला एक मोठ्या उद्दिष्टाकडे नेऊ शकतात, एक मोठ्या ध्येयाकडे तुम्हाला नेऊ शकतात. ॲज स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. आता तुम्ही स्टुडंट म्हणून लगेच प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर नाही होऊ शकत, पण तुम्ही फ्युचरमध्ये नक्कीच होऊ शकतात त्या मार्गाने तुम्ही मेहनत घेतली तर. पण ॲज अ स्टुडंट म्हणून तुम्ही डिरेक्टली प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर असं ठरवायला नको. तर तुम्ही 10वी 12वी तुमचं एज्युकेशन हे ध्येय तुम्ही ठरवायला हवीत. रिअलिस्टिक म्हणजे आपलं जे गोल आपण ठरवतोय, जे आपण ध्येय ठरवतोय ते वास्तववादी असलं पाहिजे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाईज. स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करणे महत्वाचे असते. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाइम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम एन एक्सपर्ट in a short amount of time is unrealistic.
कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे कमी कालावधीत एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणे अवास्तव आहे. Being being realistic will make it easy to be successful at attaining goals. जर आपण दृष्टिकोन जो आहे तो वास्तववादी जर ठेवला तर ध्येय साध्य करणं सहज शक्य होईल. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. आपल्या डोक्यामध्ये आपल्या माइंडमध्ये आपल्या ध्येयाचे चित्र स्पष्ट असायला हवे आणि आपल्यामध्ये त्या ॲबिलिटी, त्या स्किल सुद्धा असायला हवे ते ध्येय कंप्लीट करण्याचे. पुढचा पॉइंट आहे टाइम बाउंड. टाइम बाउंड म्हणजे काय? कालमर्यादित. तुम्ही जो पण ध्येय ठरवतायत, जे पण गोल ठरवतायत ते तुम्ही एका वेळेत अचीव केलं पाहिजे. जसं तुम्हाला जर इंग्लिश बोलायला शिकायचं आहे तर तुम्ही ते ठरवलं की मी 4 वर्षात इंग्लिश बोलायला शिकेल तर ते टाइम बाउंड नाही होणार. ते तुम्ही विदिन 3 to 6 मंथमध्ये तुम्ही इंग्लिश बोलायला शिकू शकतात. म्हणून वेळेचा सुद्धा विचार करायला हवा ध्येय ठरवताना. एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड each goal as it will help increase focus and accountability. प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे. त्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. जर आपल्याला वजन कमी करायचं आहे तर आपण काय करायला हवं हे आपल्याला माहिती असतं. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रियालिटी. पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होत नाही. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट. मग तो एक्सरसाइज असो किंवा डाएट असो किंवा एखादा स्ट्रेस फ्री विचार असो किंवा स्ट्रेस फ्री विचार असो. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन, डाऊट ऑर इनडिफरन्स बट विदिन अ डेडलाईन. मनामध्ये शंका किंवा उदासीनता न बाळगता तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण केलं पाहिजे. Visions, विशेष, intentions and dreams are all valuable. आपले जे सर्व काही ध्येय आहेत, इच्छा आहेत, उद्देश आहेत आणि आपले जे स्वप्न आहेत, ती सगळे खूप महत्त्वाची आहेत, व्हॅल्युएबल आहेत. They spark of imagination and encourage us to define where we want to reach. त्यांच्यामुळे काय होतं की आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि नेमके कुठे पोहोचायचे आहे ते ठरवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. In order to get there, however, we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. आणि आपल्याला ध्येय कंप्लीट करण्यासाठी आपण डाऊन टू अर्थ असलं पाहिजे आणि आपण ज्या पण काही स्ट्रॅटेजीज ठरवल्या आहेत त्या आपण एक्झिक्यूट केल्या पाहिजे. The quality and quantity of energy we put forth directly impact the result. आपण जितके प्रयत्न करू आपलं ध्येय कंप्लीट करण्यासाठी तितकं आपल्याला रिझल्ट जास्त मिळेल. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. आपलं हे आयुष्य आहे ना तुतारीसारखं असतं. आपण काही दिलं नाही तर त्यातून काहीच आपल्याला मिळणार नाही. जसं तुतारीमध्ये हवा फेकल्याशिवाय मोठा आवाज होत नाही, तसंच आपण जर प्रयत्न नाही केले तर आपल्याला यश मिळणार नाही. सक्सेस इज वॉक इन द डार्क. यश हे अंधारातून केलेली वाटचाल आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. ऑल डिपेंड्स ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. योग्य पाऊलवाट शोधणे, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यावर अवलंबून असतात. The best way to get from where we are to where we want to be is to find the footing of our next step. When we take the next step, it should support and hold us within a crack. Sorry, without a crack.
आपल्याला पुढे पोहोचण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे. आपण उचललेले प्रत्येक पुढचे पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवे. थँक यू सो मच.